गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना, यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हणजे अक्षय्य असं जे काही आपण आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खूप जण वस्तू खरेदी करतात, सोनं खरेदी करतात, चांदी खरेदी करतात, खूप काही खरेदी करतात. ते अक्षय राहतं, जे शेवटपर्यंत राहतं, त्याचा क्षय होत नाही असं म्हटलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे. तर चला, माझा स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता पुऱ्या गरम गरम पुऱ्या करूया म्हटलं आणि नैवेद्य वाढायचं देवाला. जणांकडे ते पित्र म्हणतात, ते तशा प्रकार असतो, म्हणजे जेवायला घालतात. तसं तर आमच्यात नसतं. आमच्यात ना देवाला फक्त नैवेद्य दाखवायचं असतं. इकडे सगळं भात झालेलं आहे, गरम आहे कुकर. आणि इकडे बटाट्याची रस भाजी झाली, दाखवते मी तुम्हाला. हे पहा, इकडे बटाट्याची रस भाजी बनवलेली आहे. पापड तळून ठेवले आहेत. आज काही आम्ही चौघं पाच जण, म्हणजे आज प्राजक्त प्रतीक नाही आहे, ते त्यांच्या घरी करतील. तर रसिका, विरांश, विनायक नसल्यामुळे रसिकाला बोलवलं आहे. रसिका, विरांश, आम्ही तिघं, असं 5 जण आहेत. झाली का झोप झाली का? नाश्ता करून झोपलेल्या सासूबाई केव्हाच्या. आता त्यांना वाटेल सकाळ झाली. असंच काल केलं, जेवल्या आणि म्हणल्या संध्याकाळी मी जेवलेच नाही असं म्हणल्या, आणि लगेच त्यांना 7 वाजता जेवायला वाढलं. असं आमच्या सासूबाईंचा विचार, म्हणजे सगळे विसरतात. नाश्ता केला का आज? नाश्ता केला का नाही? हां, मॅगी कुणी खाल्ली? मॅगी कुणी खाल्ली? मॅगी कुणी खाल्ली? मॅगी हां, खाल्ली ना. बघा, हे असं विसरतात. मग लोकाला काय वाटायचं, सुनबाई काही देती का? असं असतं बघा सासूबाईंचं. सगळं आठवतं, फक्त म्हणजे विसरलं जातं. फक्त जेवण केलेलं, नाश्ता केलेलं विसरलं जातं. बाकी सगळं त्यांना आठवतं. चला, असू दे, म्हातारपणी होतं म्हणा. आता काय समजायचं, म्हातारपणी होतं असंच समजायचं ना, मित्रमैत्रिणींनो. चला, असू द्या. तर आता मी काय करते माहिती का, पुऱ्या लाटायच्यात मला. चला, हात धुवून घेते आणि मग पुऱ्या बनवते, पुऱ्या लाटते. नैवेद्य दाखवते पहिला, मग तोपर्यंत विरांश येईलच, रसिका विरांश येईलच. हे पहा, इकडे नैवेद्य पुरतं पुऱ्या करून घेते. कारण का पुरी काय होती माहिती का, करून ठेवले आहेत पुऱ्या तर गाव पण चांगलं लागत नाहीत, आणि ते व्यवस्थित ना सगळं फुगलेले हे होऊन जातात बघा. आता कसे फुगलेले टम्म फुगतात ना, त्यानंतर ना सगळे फुगलेलं सगळं निघून जातं, म्हणजे असं पुऱ्या काहीतरी दिसतात. मग ते असं कसं गरम गरम खाल्लं पण जाईल. चला, पहिलं ना आता मी नैवेद्याचं पान बनवते, नैवेद्य दाखवते. मग सासूबाईंना पहिला नैवेद्य आमचा, सासूबाईंना जेवायला वाटते. चला, आता नैवेद्याचं पान बनवलेले 2, एक गजानन महाराजांना आणि एक देवाला इथे. तर नैवेद्य दाखवते पहिला. या जेवायला इकडं बसतात का? बसा जेवायला. आणि एप्रिल घालायचं राहिलं की हो. एप्रिल घालायचं राहिलं. इकडं डबा घेऊन चालली मी. विरांश यायलाच तयार नाही का? विरांश यायलाच तयार नाही इकडे, त्याच्यामुळे मी डबा घेऊन चालली. चला, विरांश कधी हट्टी म्हणत होतो, फॅन लावले आवाज. त्याला आज यायचं नाही, खेळायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं मी काही येणार नाही आहे. तर म्हटलं मग डबाच देऊन यावं, आणि त्यांचं जेवण होईपर्यंत थांबते तिकडे मी. 1 वाजत आले बघा, दुपारचं कसं ऊन आहे. चला, आता रसिकाच्या लिफ्टमध्ये आली मी. ऊन मी म्हणते बापरे.
आता ह्या दोघांचं जेवण होईपर्यंत इथं थांबते. जेवण हे दोघांचं झालं मी जाते तिकडे घरी. मिस्टरांना पण वाढायचं आहे. तर दुपारच्या वाजत बघा 4 आणि चहाचा टायमिंग झालेला आहे. मस्तपैकी झोप काढली. आज आंब्याचा रस खाऊन झोप लागलेली आहे मस्तपैकी. तर आज रविवार असल्यामुळे थोडी विश्रांती पण घेतली गेली. आणि आता बनवते बघा चहा आणि कॉफी. चला तर पहिला कॉफी बनवूया. आज बघा रस खाल्ल्यामुळे सुस्ती आली ती. थोडी विश्रांती, थोडी झोप घेतली. तसंही आंब्याचा रसाचं जेवण किंवा पुरणाची पोळी असं काही हेवी खाल्लं तर झोप येते, सुस्त येते. चला तिकडे झाली कॉफी तयार. सासूबाई कॉफी घेतात. चला मी आता तयार झाली बघा. 5:45 वाजलेले आहेत. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आता मी हे बघा दळण टाकते ज्वारीचं आणि भाजी आणली. भाज्या नाही, भाज्या संपलेत आता. हे बघा आम्ही काही दोघं जाऊ शकत नाही भाजीला, कारण घरी एक जण थांबावं लागतं सासूबाईंसाठी. त्यामुळे हे घरी थांबलेत तर मी जाते भाजी आणायला. कोण ना कोण घरी लागतच आहे. चला एवढ्यात काय झालं, सासूबाई थकल्यासारखे वाटतात. 2-3 दिवसापासून जरा 2-4 दिवसापासून जरा थकवा जाणवते सासूबाईंना. तर म्हणलं कोण ना कोण सोबत लागतच आहे. आम्ही निघालो हो का. मग काय किती छान वाटतं बघ, गार वारं. हो किती छान. फोन केला काय हां ते साधं सोपं आहे. भाजी मार्केटमध्ये आलो तर आम्ही बघा. किती भाजी आहे इथं वडगावच्या पुलावर. असे का फ्लावर पण छान आहे. थोडं कांदे बटाटे घेऊ आता. हे पहा आत्ता घरी आलो. रसिका गेली तिकडं तिच्याकडे आणि मी सगळे भाज्या इथे आहे बघा. दोघींसाठी भाज्या मग दाखवते. हे बघा पिशवी भरून भाज्या आणल्यात. 2 पिशव्या भरल्यात. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.